मनसेनं स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडावं. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मनसेवर हा निशाणा साधला. अविनाश जाधवांच्या टीकेला भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी हे उत्तर दिलंय. दरम्यान महायुतीनं राज ठाकरेंची फसवणूक केली आहे. लोकसभेवेळी महायुतीची जोगेश्वरीची जागा मनसेमुळे आली असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय. जेवढी फसवणूक महायुतीने केली तेवढी कोणी केलेली नाहीये. लोकसभेला आम्ही बिनचत पाठिंबा दिला आणि त्याचा फायदा कुठे कुठे झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. रत्नागिरीत असेल किंवा विविध ठिकाणी, म्हणजे जोगेश्वरीची सीट मनसेमुळे आलीच. सो जर जो माणूस तुम्हाला मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोडतो, तुम्ही त्याच्याच पक्षाला पाण्यात पाहता, हे दुर्भाग्य नव्हे का महाराष्ट्राचं? अपेक्षित आहे की आमच्या बाबतीत काहीतरी चांगला निर्णय होईल, पण तशा अपेक्षा फार कमी आहेत आम्हाला. कारण त्यांचा पूर्व इतिहास पाहता मला वाटत नाही ते अशा कुठल्या प्रकारचा योग्य तो निर्णय घेतील मनसेच्या बाबतीत. जे 16 काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत आणि शरद पवारांचे 10 असे जे 26 उमेदवार निवडून आले, त्या 26च्या 26 उमेदवारांच्या समोर मनसेचा एकही आमदार नाहीये. याच्यावरून मनसेच्या मतांचा फायदा कोणाला झाला हे सिद्ध होतं. शिवसेना शिंदे गटाचे जवळजवळ 8 आमदार मनसेमुळे हरलेले आहेत असं पण मीडियामध्ये बोललं जातं. मला असं वाटतं की मनसेने आता आत्मचिंतन करायची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वतःबद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना आहेत, त्यातल्या या भ्रामक कल्पना आता या अशा आरोपांमधनं बाहेर पडतात.